कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या मोठमोठ्या इमारती, वस्तू, उत्पादने हे सगळं तयार कसं होतं? या सगळ्यामागे एक प्रचंड मोठी पण न दिसणारी शक्ती काम करत असते. आणि हेच आहेत उद्योगाचे अदृश्य महाकाय, अशी मशिनरी जी पडद्याआड राहून आपलं जग चालवते. तर मग प्रश्न हा आहे की ज्या वस्तू उचलण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही, त्या नेमक्या हलवल्या कशा जातात? बंदरं, फॅक्टरीज आणि मोठमोठी बांधकामं कशी उभी राहतात? चला तर मग या माहितीपूर्ण प्रवासात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आज आपण काय काय बघणार आहोत, तर आधी आपण वजनाची मूळ समस्या समजून घेऊ. मग जमिनीवर काम करणाऱ्या फोर्कलिफ्ट्स आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या क्रेनची ओळख करून घेऊ. आणि मग त्यांची देखभाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षिततेबद्दल बोलू. चला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी हे महाकाय जन्मालाच का आले, याचं मूळ कारण आहे वजनाची समस्या. आपल्या मानवी ताकदीला एक मर्यादा आहे नाही का? पण उद्योगांच्या गरजा त्याही पलीकडच्या आहेत. खरं तर हीच ती गरज आहे जिच्यातून या शक्तिशाली मशीनचा जन्म झाला. मोठमोठ्या कंपन्यांना, बांधकाम प्रकल्पांना अवजड साहित्य इकडून तिकडे न्यावंच लागतं. आणि बरोबर इथेच या अदृश्य महाकायांची एंट्री होते. चला आता आपण आपल्या प्रवासाची सुरुवात जमिनीवरून करूया आणि भेटूया आपल्या ग्राउंड क्रूला. हे आहेत फोर्कलिफ्ट्स आणि स्टॅकर्स, एका अर्थाने वेअरहाऊस आणि फॅक्टरी फ्लोअरचे खरेखुरे हिरो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फोर्कलिफ्ट म्हणजे काय, तर एक ताकदवान छोटी गाडी. हिच्या पुढच्या 2 दातांचा वापर करून अवजड सामान अगदी सहज उचलून एका जागेवरून दुसरीकडे ठेवता येतं. आणि मागच्या बाजूला जे वजन असतं ना, ते तिला उलटण्यापासून वाचवतं. आणि हो, या ग्राउंड क्रूमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत बरं का. डिझेलवर चालणारे ताकदवान फोकलिफ्ट्स, बॅटरीवर चालणारे छोटे स्टॅकर्स, हाताने चालवायचे हायड्रॉलिक आणि मेकॅनिकल स्टॅकर्स, आणि अगदी साधे हँड पॅलेट ट्रकसुद्धा. प्रत्येकाचं काम आणि जागा ठरलेली आहे. आता जरा या आकड्यांकडे बघा. 10 टन. एक डिझेल फोर्कलिफ्ट तब्बल 10 टनांपर्यंत वजन उचलू शकतो. म्हणजे विचार करा, साधारण 5-6 गाड्यांचं वजन एकाच वेळी उचलण्याची ताकद. ह्यावरूनच या मशीनच्या क्षमतेचा अंदाज येतो नाही का? आता हा तक्ता पाहिला की एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की प्रत्येक कामासाठी एक वेगळी खास मशीन बनलेली आहे. जसं की ताकदवान डिझेल फोर्कलिफ्ट बाहेरच्या मोकळ्या जागेसाठी उत्तम, तर लहान बॅटरी स्टॅकर वेअरहाऊसच्या अरुंद गल्ल्यांमध्ये जास्त कामाचा. म्हणजे प्रत्येक कामासाठी एक अचूक हत्यार तयार आहे. बरं, जमिनीवरचं काम तर झालं. आता जरा वर बघूया, आकाशाकडे. आता आपण त्या मशीन्सबद्दल बोलणार आहोत, ज्या उद्योगांना खऱ्या अर्थाने उंची गाठायला मदत करतात. चला ओळख करून घेऊया क्रेन्सची. क्रेन म्हणजे काय? तर अवजड वस्तू उचलून फिरवण्यासाठी बनवलेली एक महाकाय रचना. बांधकाम असो, जहाज बांधणी असो किंवा मोठमोठ्या फॅक्टरीज, क्रेनशिवाय इथलं पानही हलू शकत नाही. आणि फोर्कलिफ्टसारखंच क्रेनचंही एक मोठं कुटुंब आहे. छोट्या कामांसाठी फ्लोर क्रेन, विशिष्ट जागी फिरणाऱ्या जीप क्रेन्स, आणि मग येतात प्रचंड मोठ्या ओव्हरहेड आणि गॅन्ट्री क्रेन्स. प्रत्येक प्रकारची रचना आणि कार्यपद्धती पूर्णपणे वेगळी असते. यातल्या 2 मोठ्या क्रेन्समधलं फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, ओव्हरहेड क्रेन फॅक्टरीच्या छताखाली रेल्सवर चालते, जणू काही ती हवेतच तरंगतीये. याउलट गॅन्ट्री क्रेनचे पाय जमिनीवरच्या ट्रॅकवर असतात, त्यामुळे ती मोकळ्या जागेत, जसं की शिपयार्डमध्ये वापरली जाते. आणि ऐका, ही एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. क्रेन कितीही मजबूत असली ना, तरी वजन उचलल्यावर ती थोडीशी वाकते. पण हे वाकणंसुद्धा इंजिनिअरिंगच्या नियमानुसार अगदी मोजून मापून ठरलेलं असतं. दर 900 मिलीमीटर लांबीमागे फक्त 1 मिलीमीटर वाकण्याची परवानगी असते. विचार करा किती अचूक डिझाईन असेल हे. एवढ्या मोठ्या ताकदवान मशीन्स आहेत, पण त्या चालवणं म्हणजे फक्त काम करून घेणं नाही, तर त्यांची काळजी घेणंही तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपला पुढचा विभाग आहे त्यांच्या देखभालीबद्दल. उदाहरण म्हणून एका बॅटरी स्टॅकरची देखभाल कशी केली जाते ते बघूया. बॅटरीतील पाणी तपासण्यापासून ते हायड्रॉलिक तेल बदलण्यापर्यंत आणि सर्व हलणाऱ्या भागांना वंगण घालण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. ही एक नियमित प्रक्रिया आहे जी अजिबात चुकून चालत नाही. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे नियम फक्त स्टॅकरपुरते मर्यादित नाहीयेत. फोकलिफ्ट असो वा प्रचंड मोठी क्रेन, प्रत्येक मशीनला सुरक्षित आणि कार्यक्षम ठेवायचं असेल तर नियमित देखभाल ही अत्यंत गरजेची आहे. आता आपण येतोय या प्रवासाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. या मशीन्स शक्तिशाली आहेत, यात वादच नाही, पण त्याचबरोबर त्या धोकादायकही असू शकतात. म्हणूनच सुरक्षितता सगळ्यात आधी येते. हा जो नियम आहे ना, तो अक्षरशः दगडावरची रेष आहे.
प्रत्येक क्रेनची एक मर्यादा असते जिला सेफ वर्किंग लोड म्हणतात. ही मर्यादा कधीही कोणत्याही परिस्थितीत ओलांडायची नसते, कारण एक छोटीशी चूकसुद्धा मोठ्या अपघाताला कारण ठरू शकते. जे लोक या मशीन्सची देखभाल करतात त्यांच्या कामात कितीतरी धोके असतात. उंचीवर काम करणं, बंद जागेत जाणं, हायड्रॉलिक प्रेशर किंवा स्प्रिंगमध्ये अडकण्याची शक्यता किंवा विजेचा धक्का बसण्याचा धोका, या सगळ्या जोखमी लक्षात घेऊनच काम करावं लागतं. म्हणजेच काय, तर सुरक्षितेची जबाबदारी फक्त ऑपरेटरची नाही, तर देखभाल करणाऱ्यांपासून ते साफसफाई करणाऱ्यांपर्यंत या मशीन्सच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची आहे. म्हणूनच कडक सुरक्षा नियम पाळणं हे बंधनकारक आहे. तर आजच्या या माहितीच्या प्रवासातून आपण काय शिकलो? सोप्या भाषेत सांगायचं तर उद्योगाचे महाकाय 2 पातळ्यांवर काम करतात. एक, ग्राउंड क्रू म्हणजे फोकलिफ्ट्स, जे जमिनीवर राहून वेग आणि अचूकता देतात. आणि दुसरे, स्काय क्रू म्हणजे क्रेन्स, जे उंची आणि विशालतेच्या गरजा पूर्ण करतात. दोघे मिळूनच पुरवठा साखळी पूर्ण करतात. एक गोष्ट तर नक्की आहे, आपण आज ज्या आधुनिक जगात राहतोय ते जग या अदृश्य महाकायांच्याच खांद्यावर उभा आहे. आपल्यापर्यंत पोचणारी प्रत्येक वस्तू, आपण वापरत असलेली प्रत्येक इमारत कुठेतरी कधीतरी यांच्या संपर्कात आलेलीच असते. आता जाता जाता फक्त एक विचार करा की आजच्या तुमच्या दिवसातला असा कोणता भाग होता जो या महाकाय मशीनशिवाय शक्यच झाला नसता. नक्की विचार करा.